एवढा बद्या मार भावानं का खाल्ला ती तुम्हाला सगळं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नियोजन खट. तर सकाळ सकाळी जायचं होतं दुकानात. का तर दुकानात होती आपल्याला दोन कामं. पहिले तर दादाला सोडायचं होतं. दुसरं आपला ऋषभ सरनोबतचा मोबाईल पडलेला बंद. बड्डेच्या दिवशीच भावाचा मोबाईल पडला बंद. भावाला म्हणलं चिंता नको, आपलं गणेश शेठ आहे त्यांना देते ते मोबाईल नीट करून. तर आपल्या शिवाय फरसांच्या वरच्या बिल्डिंगमध्ये गणेश शेठ आहे, ते देते मोबाईल रिपेअरिंग करून. पूर्ण साने चौकातला मोबाईल एकटाच वाग नीट करतो. विषय आहे का? मग काय सगळ्यात पहिल्यांदा म्हणलं आता जायचं आपल्याला कॉलेजला. कॉलेजला जायचं ते म्हणलं जय शेठची रूम गाठावी, आपला प्रोजेक्ट कम्प्लीट करावा. तासभर मेहनत घेऊन मी चार्ट बनवलाय. तर चार्ट कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्याला फॉलो करा बरं का. टॉप मध्ये विषय नियोजन खट. चार्ट बनवतो होतो तर डायरेक्ट साक्षात आपल्याला देवाचं दर्शन झालं, साक्षात श्रीकृष्णाचं. श्रीकृष्णाला म्हणलं चला आता जाऊ कॉलेजला. श्रीकृष्ण घेतला कॉलेजला, गेलो कॉलेजला. पहिल्यांदा गेलो तर जय भाऊचं आपलं केलं काम, म्हणजेच आपल्या श्रीकृष्णाचं. त्याचं होतं स्कॉलरशिपचं काम. तर जय पाटीलला लागणार होतं थोडा उशीर, तर म्हणलं भावाला आम्ही जातो पुढं आणि आमची ऍक्टिव्हिटी असाइनमेंट घेतो मॅडमकडनं चेक करून, कारण की मॅडम परत गायब झाल्या म्हणजे विषय व्हायचा. मग तोपर्यंत रोहण्या आला आणि रोहण्या म्हणला माझे प्रॅक्टिकलचे प्रिंटर आले ते काढायच्या. भावाने प्रिंटा काढून द्या. अहो पण रोहण्याचं नशीब एवढं घाल की रोहण्या जसा पिशवी बसला तशी गेली लाईटच. अहो खूप सारं स्ट्रगल करून आम्ही काढल्या प्रिंटा, पण काय तवा मॅडम कशी गेली तर मॅडम झाल्या गायब. मग काय भावाला म्हणलं आता उद्याच्यालाच करू तुझं जर्नल सर्टिफाय. लिफ्टचं बटन दाबलं, चला म्हणलं आता जाऊ घराकडं, सांगा आम्हाला काहीतरी खायला. मग काय डायरेक्ट भावानं नेलं बिर्याणीच्या दुकानावरती. एवढी लसलशीत बिर्याणी होती नाही, झणझणीत चमचमीत सगळ्यात चवी आठवल्या. एवढी भारी टेस्ट होती नाही, सैराटपेक्षा खालीच टेस्ट होती. आजच्या अन्नदा ते रोहन भाई झालसे, त्यांचे खूप खूप आभार. मंडळ आपलं लाईफ टाईम आभारी राहील. अहो झणझणीत बिर्याणी दाबली, आता म्हणलं चला जाऊ घराकडं. घराकडे गेलो तर चिंचवड स्टेशनच्या जवळ गेलो तर चाललेला ह्यो राणा. गड्याने एवढा मार खाल्ला का नाही सांगायचं नको. का तर दारू पिऊन गाडी चालवत होता, ती पण ट्रॅव्हल्स, आणि लोकांना लावत होता गाडी आडव्या. मग काय आपल्या ताईने जे चोप दिला का नाही ह्या दादाला, अरे लय मारला गो लय मार. तर एवढा बद्या मार खायचं कारण म्हणजे दारू. तर मित्रांनो दारू पित जाऊ नका, कारण दारूला घरातला असला तरी त्याला इज्जत ही मिळत नाही. तर ह्या रायड्याच्या नादात तब्बल 1 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक झालं. ते ट्रॅफिक निघाल्यावर आपल्याला पण तिथंच थांबायला लागलं. तर मित्रांनो माझं सांगणं एवढंच आहे की दारू पिऊन गाडी चालवत जाऊ नका. गाडी चालवली तर असा मार भेटतोय आणि असा मार मिळालाच पाहिजे बघा. राज्यासाठी एवढंच.